हॅलो स्टुडंट्स, आज आपण शिकणार आहोत सी लँग्वेजमधले राहिलेले ऑपरेटर्स. तर त्यातला पहिला ऑपरेटर आहे बिटवाईज ऑपरेटर. बिटवाईज ऑपरेटर हा बिट लेवलवरचा डेटा मॅनिप्युलेट करण्यासाठी वापरला जातो. म्हणजे ज्या वेळेला आपल्याकडे बायनरी डेटा जो अवेलेबल असतो 0 अँड 1च्या फॉर्मॅटमध्ये, तेव्हा तो डेटा हँडल करण्यासाठी आपल्याला बिटवाईज ऑपरेटर्सची आवश्यकता असते. हा बिटवाईज ऑपरेटर जो आहे ना, तो बिट लेफ्टकडून राईटकडे म्हणजे राईट टू लेफ्ट बिट आपल्याला शिफ्ट करायच्या असतील ना, तर त्यासाठी सुद्धा बिटवाईज ऑपरेटर वापरला जातो. हा बिटवाईज ऑपरेटर फ्लोट किंवा डबल याच्यावरती वापरला जात नाही. याचे साइन्स बघा, आपण जसं इंग्लिशमध्ये शॉर्टकटमध्ये अँड लिहिण्यासाठी वापरतो तसा अँड साईन आहे, त्याला बिटवाईज अँड म्हणतात. त्याच्यानंतर स्ट्रट लाईन आहे, त्याला बिटवाईज ऑर म्हणतात. त्यानंतर आपण रेश टू साईन वापरतो तर त्याला एक्सक्लुझिव्ह ऑर म्हणतात. त्यानंतर लेफ्ट शिफ्ट आणि राईट शिफ्ट ऑपरेटर आहेत, हे त्यांचे साइन्स झाले. आता त्यांचं वर्किंगमध्ये बघा, जेव्हा ए आणि बी ह्या दोघांची व्हॅल्यू 0 असते त्यावेळेला ए अँड बी 0 होतो. म्हणजे हा जो आपला ए अँड बी जो आहे तो आपण मराठी मध्ये स्टँडर्ड 9 किंवा 8मध्ये 10 असेल किंवा 8मध्ये आपण अँड आणि ऑर ऑपरेटर शिकलेलो आहेत. म्हणजे दोन्ही बाजू सत्य असतील तरच अँड ऑपरेटर सत्य असतो, नसेल तर तो असत्य असतो. तर त्याप्रमाणे सत्य म्हणजे ट्रूसाठी 1 आणि फॉल्ससाठी 0 असं घ्यायचं आहे. तर ज्या वेळेला बोथ साईड्स फॉल्स असतात त्यावेळेला अँड ऑपरेशनचा रिझल्ट फॉल्स असतो. नंतर एक फॉल्स एक ट्रू असेल तरी पण फॉल्सच रिझल्ट आहे. आणि ज्या वेळेला दोन्ही बाजू ट्रू असतात त्यावेळेला त्याचा रिझल्ट हा ट्रू असतो. ऑरच्या बाबतीत मात्र दोघातील एक जरी बाजू ट्रू असेल म्हणजे 1 असेल तर त्याचा रिझल्ट ट्रू म्हणजेच 1 असतो. आणि ज्या वेळेला दोन्ही 0 असतात त्याच वेळेला फक्त 0 असतो. एक्सक्लुझिव्ह ऑर जो आहे त्याच्यामध्ये ज्या वेळेला दोन्ही बाजू सेम असतात त्यावेळेला एक्सक्लुझिव्ह ऑरचा रिझल्ट 0 असतो. दोघातील एक जरी बाजू वेगळी असेल तर एक्सक्लुझिव्ह ऑरचा रिझल्ट 1 असतो. हे ज्या वेळेला तुम्ही बायनरी नंबर शिकणार आहात त्यावेळेला तुम्हाला हे ऑपरेटर्स व्यवस्थित कळतील. बिटवाईज शिफ्ट ऑपरेटर जे आहेत ते बिट व्हॅल्यू शिफ्ट करण्यासाठी वापरले जातात. लेफ्ट ऑपरंट स्पेसिफाय करतं की व्हॅल्यू व्हॅल्यू शिफ्ट कोणती करायची आहे आणि राईट ऑपरंट सांगतो की किती नंबर ऑफ पोझिशनने व्हॅल्यू शिफ्ट करायची आहे. बोथ ऑपरंट्स हॅव द सेम प्रेसिडेंट्स. लॉजिकल ऑपरेटर जे आहेत ते वापरताना आपल्याला जसं बिटवाईज आपण बिटवाईज अँड ऑर ऑपरेशन केलं तसेच आपले लॉजिकल ऑपरेटर आहेत, पण ह्याच्यामध्ये आपण अँड आणि ऑरचा सिम्बॉल जो आहे तो 2 टाइम्स वापरला आहे बघा. म्हणजे 2 वेळेला अँड लिहिलं, 2 वेळेला ऑर लिहिलं की तो सिम्बॉल आपला तयार होतोय. तर आपण त्याचं वर्किंग बघूया. ज्या वेळेला एची व्हॅल्यू 1 असते आणि बीची व्हॅल्यू 0 असते तेव्हा लॉजिकल अँडचं आन्सर हे फॉल्स असतं. आता हे जे लॉजिकल अँडचे जे काही रिझल्ट आहेत ते मी तुम्हाला जो बिटवाईज अँड सांगितलं आहे ना त्याचप्रमाणे ह्यांचे 0 0 असेल तर 0, 0 1 असेल तर 0, देन 1 0 असेल तरी 0 आणि दोन्ही 1 1 असतील त्यावेळेला तो ट्रू असतो. लॉजिकल अँड काय चेक करतो तर स्टेटमेंट जे आहे ते जर दोन्ही स्टेटमेंट ट्रू असतील तर लॉजिकल अँडचा आन्सर ट्रू असतं. अदरवाईज इन एनी कंडिशन लॉजिकल अँड जो आहे तो फॉल्स असतो. लॉजिकल ऑरमध्ये ए आणि बी हे जे स्टेटमेंट आहेत त्या स्टेटमेंटमधलं एक जरी स्टेटमेंट ट्रू असेल तर ए ऑर बीचं आन्सर हे ट्रू असतं, अदरवाईज ते फॉल्स असतं. म्हणजे ज्या वेळेला लॉजिकल ऑरमध्ये ए आणि बी हे दोन्ही स्टेटमेंट फॉल्स म्हणजे 0 असतात त्याच वेळेला लॉजिकल ऑर जो आहे तो फॉल्स असतो. लॉजिकल नॉट काय करतो? लॉजिकल नॉट जो आहे
आपण उलटा आय काढलेला आहे या ठिकाणी. तर लॉजिकल नॉट हा आपल्याला आपलं जे स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट ट्रू असेल तर तो त्याला फॉल्स बनवतो आणि फॉल्स असेल तर त्याला तो ट्रू करतो. ह्यानंतर आपण बघणार आहोत कंडिशनल ऑपरेटर. याच्या आधी जेव्हा मी तुम्हाला ऑपरेटर सांगितले तेव्हा बायनरी आणि युनरी ऑपरेटर सांगितले. कंडिशनल ऑपरेटर हा टर्नरी ऑपरेटर म्हणून ओळखला जातो. का ते तुम्हाला कळेलच. किंवा त्याला क्वेश्चन मार्क आणि कोलन ह्या दोघांचा उपयोग केला जातो. आता आपण डायरेक्टली सिंटॅक्सकडे जाऊ. सिंटॅक्समध्ये बघा एक्सप्रेशन 1 क्वेश्चन मार्क एक्सप्रेशन 2 कोलन एक्सप्रेशन 3 आहे. तर कंडिशनल ऑपरेटर काय करतो, क्वेश्चन मार्कच्या आधी जे एक्सप्रेशन 1 आहे ते जर ट्रू असेल म्हणजे सत्य असेल तर तो एक्सप्रेशन 2 एक्झिक्यूट करणार आणि जर समजा एक्सप्रेशन 1 फॉल्स असेल तर कंडिशनल ऑपरेटरच्या उपयोगामुळे एक्सप्रेशन 3 एक्झिक्यूट होणार. डिसिजन मेकिंगसाठी कंडिशनल ऑपरेटर वापरला जातो. आय विल रिपीट इट्स वर्किंग. एक्सप्रेशन 1 ट्रू आहे का फॉल्स आहे ह्याच्यावरती डिपेंड एक्सप्रेशन 2 आणि एक्सप्रेशन 3 एक्झिक्यूट होतात. एक्सप्रेशन 2 किंवा एक्सप्रेशन 3 ह्या दोघातलं एकच स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार आहे. कधी तर एक्सप्रेशन 1 ट्रू असेल तर फक्त एक्सप्रेशन 2 एक्झिक्यूट होतं, एक्सप्रेशन 3 स्किप होणार. आणि जर समजा एक्सप्रेशन 1 फॉल्स असेल तर एक्सप्रेशन 2 स्किप होणार आणि फक्त एक्सप्रेशन 3 एक्झिक्यूट होणार. हे आहे कंडिशनल ऑपरेटरचं वर्किंग. आता बघा या ठिकाणी आपल्याला एक डायरेक्टली आपण एक्झाम्पल बघूया. A = 3 B = 5 आणि C मध्ये आपल्याला रिझल्ट एक स्टोअर करायचं आहे. तर त्याच्यामध्ये पहिलं काय चेक केलं आहे, इफ A इज ग्रेटर दॅन B. आपल्याकडे A आणि Bच्या व्हॅल्यूज आहेत 3 आणि 5. तर A इज ग्रेटर दॅन B असेल तर A + B ची व्हॅल्यू Cला असाइन होणार आणि जर समजा नसेल तर B - A ची व्हॅल्यू Aला असाइन होणार आहे. मग आता आपल्याकडे व्हॅल्यूज जे आहेत A 3 आहे आणि B 5 आहे. मग A ग्रेटर दॅन B ट्रू आहे का? नाही. मग स्टेटमेंट कुठचं एक्झिक्यूट होणार? B - A. मग B - A किती होतं आहे? 5 - 3 2 होत आहेत. त्यामुळे आपल्या C ची व्हॅल्यू किती होणार आहे ह्या ठिकाणी? 2 होणार आहे. तर अशा प्रकारे कंडिशनल ऑपरेटरचं वर्किंग आहे.